मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन तासिका या महिन्यातील आजचा हा शेवटचा दिवस. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या महिन्याभरात आपण जुलै महिन्यातील मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, या विषयाचा जो काही जुलै महिन्याचा जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमातील वेगवेगळे घटक, त्या घटकातील उपघटक आपण वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने आपण समजून घेतले. आणि आज शेवटचा दिवस असल्या कारणानं या महिन्यातील आज आपण म्हणजे वेगवेगळ्या घटकांचं मार्गदर्शन घेतोय. मार्गदर्शन घेतल्यानंतर तो घटक आपल्याला किती समजलाय, त्याचं आकलन आपलं किती झालंय, यासाठी गरजेचं असतं. कारण अंदाज येतो की आपण आणि म्हणजे आपण कुठे आणि पुढे जाणे हे शेवटी शिक्षेच्या मानलं जातं. म्हणून आज आपण या विषयाच्या एका पुस्तकाचं विश्लेषण आपण सोडायचा हे आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर तुम्ही सुरू करा. मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. त्यापैकी पहिली गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, असताना सगळ्यात प्रथम व्यवस्थित सांगा. का म्हटलं, त्याला कारण पण आहे. कारण प्रश्न विचारताना केलं जातं, असं नसणार, आहे, नाही, असेल, नसेल असे असतात आणि त्यावर अवलंबून असतं. सगळ्यात अगोदर व्यवस्थित वाचावा. नंबर 2, वाचत असताना त्या प्रश्नाचं आकलन होण्यासाठी म्हणजे आपल्याला प्रश्नाचं आकलन होतं आणि एकदा त्या प्रश्नाचं आकलन झालं मग आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येतं. तर प्रश्नाचं आकलन झालं, तुम्ही काय करायचं, प्रश्नाचं योग्य सूचनेचं पालन करून मला येईल. त्यानंतर 4ही पर्याय नंतर अंतिम उत्तराची नोंद करावी. कधी कधी काय होतं, त्यापैकी एक तर फार जवळचं असतं. तर म्हणून 4ही पर्याय व्यवस्थित वाचल्याशिवाय पहिल्याशिवाय करायची नाही. पहिला म्हणजे त्याचा प्रश्न असतो, कारण ती इंग्रजीचे म्हणजे प्रश्न असतात. तर पहिला प्रश्न, आ किंवा टी स या अक्षरांपासून केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते. चला, अंतिम प्रश्न विचारलाय, मधले अक्षर कोणते. अंतिम प्रश्न काय विचारलाय, मधले अक्षर कोणते. चला, काय विचारलं, मधले अक्षर कोणते. केल्यानंतर अक्षर दिलेले आहेत. मग चला आपण काय
या अक्षरांपासून यासाठी सगळ्या गोष्टी आणि आपण काय करू करू मग हा त्याला त्या तिथे 5 अक्षर आहेत. मग चला तो आ दिलाय आ आणि तयार होतो होता आत्म. मग चला भविष्य गेले. आता आत्म लगेच आत्मविश्वास. मग चला या अक्षरांपासून अर्थ तयार झाला आत्मविश्वास होता. आत्मविश्वास हा अर्थपूर्ण तयार झालेला आहे. आता या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर मग आता एकूण 5 अक्षर आहेत. किती आहेत? एकूण 5 अक्षर आहेत. मग या 5 पैकी आणि डावीकडील लोक निघून गेले. घेऊया काय प्रश्न आहे बघा. तुमच्या लक्षात येईल हा काय प्रश्न आहे. या शब्दांतील अक्षरांपासून अक्षरी अर्थपूर्ण तयार होईल. आपल्याला सर्व या तर पहा काय प्रश्न आहे. सर्व धर्म समभाव या शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरी अर्थपूर्ण किती शब्द तयार होतील. आता आपल्याला 2-2 अक्षरांचे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. चला सुरू करूया आपण. पहिला शब्द तयार होतो सर्व. नंतर आहे धर्म. नंतर आहे सम. नंतर आहे भाव. आता हे सरळ सरळ 4 शब्द तयार होतात. काय नाही केलं आपण, फक्त व्यवस्थित तो शब्द वाचलाय. हे बघा सर्व धर्म सम भाव हे 4 2 अक्षरी शब्द तयार झालेले आहेत. आता अजून यापेक्षा व्यतिरिक्त अजून काही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पाहूया कोणते कोणते होत आहेत. पाहूया. धस हा एक शब्द तयार होईल. त्यानंतर अजून हाच एक शब्द तयार होईल. त्यानंतर मर्म एक नावाचा शब्द तयार होतो. मर्म. त्यानंतर वर्म नावाचा एक शब्द तयार होतो. वर्म. कोणता? वर्म. चला अजून पाहूया. सध नाही होत, सर्म नाही होत, सम आपण घेतलाय, सव नाही होत. पुढे धस घेतलाय आपण. पुढे धर्म नाही होत, धर्म आपण घेतलाय,
कस घेतलाय थम धबा धव नाही होत. पुढे आता वध नावाचा एक शब्द तयार होतो. वध सगळ्यांना माहिती वध. वध हा एक शब्द तयार होतो. पुढे आता सभा आपण घेतला नाहीये. सभा एक नावाचा शब्द तयार होतो. कोणता सभा. असे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे एकूण 10 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. मग सर्व धर्म समभाव या शब्दांतील अक्षरांपासून 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द किती तयार होतील तर 10. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढे जाऊया. आता हा जो 28वा प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये मला थोडी चूक अशी दिसते. इथे मूळ संख्येच्या जोड्या विचारल्यात. काय विचारल्यात? मूळ संख्येच्या जोड्या. परंतु हा प्रश्न संदिग्ध आहे. जर मूळ संख्या विचारल्या असत्या तर त्याचं उत्तर वेगळं असतं. त्यामुळे आपण हा प्रश्न ड्रॉप करूया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 29. चला तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न. प्रश्न वाचूया एकदा. काय प्रश्न पहा. 5 4 3 6 8 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नातील अंकांपासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग इथे एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं. लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला लहान अंक लिहायचा आणि बाकीचे अंक चढत्या क्रमाने लिहायचे. थोडक्यात दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिले असता लहान संख्या तयार होते. हे तुम्ही गणितामध्ये शिकलेले आहात. मी पुन्हा रिपीट करतोय, पुन्हा सांगतोय. दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक सुरुवातीला आणि अंक चढत्या क्रमाने लिहिले तर लहानात लहान संख्या तयार होते. मग चला, दिलेल्या अंकांमध्ये सर्वात लहान अंक आहे 3. लहानात लहान संख्या तयार करायची आहे म्हणून 3 आपल्याला सुरुवातीला 1 नंबरला लिहावा लागेल. चला तर मग बाकीचे अंक चढत्या क्रमाने लिहू. त्यानंतर 4 येतील, त्यानंतर 5 येतील, त्यानंतर 6 येतील आणि सर्वात शेवटी 8 येतील. ही आहे या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान संख्या. मग कोणती आहे? 34,568. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता इथे लहानात लहान संख्या विचारली आहे. जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर सर्वांना माहिती आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक सुरुवातीला लिहून अंक उतरत्या क्रमाने लिहिले तर दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार होते. कळाला सगळ्यांना प्रश्न? चला पुढे जाऊया. चला पुढचा प्रश्न घेऊया. तो आता अक्षरमालेशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न हा अक्षरमालेशी संबंधित आहे. पाहूया काय प्रश्न आहे. चला प्रश्न वाचूया आपण एकदा. प्रश्न असा आहे. इंग्रजी वर्णमालेतील ए व पी च्या दरम्यान
किती अक्षरे आहेत? आता सर्वांना इंग्रजी मला माहिती आहे. आपण इयत्ता पहिलीपासून म्हणण्यापेक्षा आपण बालवाडीपासूनच एबीसीडीचा अभ्यास करत आलेलो आहोत. मग आता इंग्रजी वर्णमाला म्हणजे कोणती? ABCD म्हणजे A to Z. या इंग्रजी वर्णमालेतील ए व पी च्या दरम्यान म्हणजे ए व पी यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर इथे वरती इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे. ए व पी च्या दरम्यान विचारलंय. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दरम्यान, पासून आणि पर्यंत, दरम्यान, पासून आणि पर्यंत यांच्यातील फरक लक्षात घ्या. जर तुम्हाला ए व पी यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत असं विचारलं, दरम्यान म्हटलं ए सोडून द्यायचा, पी सोडून द्यायचा. दरम्यान म्हणजे मध्यभागी असणार आहे, त्यांच्यामध्ये असणार आहे. पण कधी कधी प्रश्न काय विचारतात, ए पासून तर पी पर्यंत, मग ए पासून तर पी पर्यंत. पासून पर्यंत म्हटलं की पहिला पण धरायचा, शेवटचा पण धरायचा. दोन गोष्टी क्लिअर करा. दरम्यान म्हटलं पहिला सोडून द्या, शेवटचं सोडून द्या. पासून पर्यंत म्हटलं पहिला धरा, शेवटचा धरा. आपल्याला दरम्यान म्हटलंय, ए पासून ए आणि पी च्या दरम्यान. मग आता ए आणि पी कुठे बघा, ए पा, इथे ए आहे आणि इथे पी आहे, यांच्या दरम्यान म्हटलंय. मग मोजायला खूप सोपं आहे. हे पहा, इथे 5 अक्षर, इथे 5 अक्षर आणि इथे 4च आहेत. कारण ए सोडून द्यावा लागेल, हे काय करावं लागेल, सोडून द्यावा लागेल. मग किती झाले, 5 अधिक 5 आणि अधिक 4 असे झाले 14 अक्षरे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 14. मग पाहूया 14 पर्याय आहे की नाही. आहे, 14 पर्याय आहे. मग चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए व पी च्या दरम्यान किती अक्षरे आहेत, तर एकूण 14 अक्षरे आहेत. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. आर टी पी एन एल या अक्षरांना इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने लावा. आता इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने म्हणजे काय, तर एबीसीडी नुसार लावायचं आहे. इंग्रजी वर्णमालेचा क्रम म्हणजे कोणता क्रम, एबीसीडी नुसार असणारा क्रम. मग चला यासाठी आपण एबीसीडी म्हणू. मग चला, तुम्हाला एबीसीडी सर्व येते, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. इथं अगोदर एल येईल, एम एन नंतर एन येईल, ओ पी नंतर पी येईल, क्यू आर नंतर आर येईल, एस टी नंतर टी येईल. चला, हा आहे इंग्रजी वर्णमालेचा योग्य क्रम. मग पुढे पहा बरं, एल एन पी आर टी हे बाई दे, एल एन पी आर टी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा अगदी सोपा प्रश्न होता. कधी कधी काय होतं, जेवढा प्रश्न सोपा, काय होतं कधी कधी, जेवढा प्रश्न सोपा, आपण सोपा प्रश्न सोडवताना अति उत्साहामध्ये काही करतो आणि आपण सोपे प्रश्न चुकवून ठेवतो. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे. बरेच मुलं अवघड प्रश्न सोडतात पण सोपे चुकवतात. मग यासाठी लक्षपूर्वक जाईल थोडा 10-5 सेकंद वेळ वाया, परंतु एबीसीडी म्हणा आणि मग उत्तर लिहा, उत्तर चुकणार नाही. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32 ते 36. चला सूचना वाचून घेऊ एकदा. सूचना काय दिली आहे, प्रश्न क्रमांक 32 ते 36 साठी सूचना.
गटात न बसणारे पद ओळखा. काय म्हटलं त्यांनी? गटात न बसणारे पद ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे किंवा हा जो प्रश्न प्रकार आहे, या प्रश्न प्रकारामध्ये तुमचं शब्दज्ञान म्हणजे तुमचा शब्द संग्रह आणि तुमचं संख्या ज्ञान हे उत्तम असणं गरजेचं आहे. कारण या प्रश्न प्रकारामध्ये तुमच्या शब्द संग्रहाशी संबंधित, तुमच्या सामान्य ज्ञानाशी संबंधित आणि तुमच्याकडे असणाऱ्या संख्या ज्ञानाशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारतात. मग यामध्ये असे स्पेसिफिक प्रश्न नसतात. खूप मोठा विस्तार आहे बघा या प्रश्न प्रकाराचा. त्यामुळे तुमचं सामान्य ज्ञान असेल, तुमचं शब्द संग्रह असेल, तुमचं जीके असेल, संख्या ज्ञान, संख्येचे प्रकार, यावरती प्रश्न असतात. मग चला पाहूया 32वा प्रश्न. गटात न बसणारे पद ओळखा. भारत, चीन, अमेरिका, मुंबई. आता भारत हा देश आहे, माहिती आहे कोणाला? अरे भारत देश माहिती आहे तुम्हाला? कुठे तुम्ही राहता का भारतात? चला, चीन हा सुद्धा देश आहे, अमेरिका हा सुद्धा देश आहे, आणि मुंबई काय आहे रे? मुंबई हे एक शहर आहे, एका राज्याची राजधानी आहे. मग उत्तर क्लिअर झालं. भारत, चीन, अमेरिका हे देश आहेत आणि मुंबई हे एक शहर आहे, म्हणून गटात न बसणारे पद आहे मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला 37वा प्रश्न. पहिला पर्याय आहे चपला, दुसरा आहे टोपी, तिसरा आहे बूट आणि चौथा आहे सँडल. आपण चपला कोठे घालतो? डोक्यात. कोण कोण घालतो डोक्यात? तुमच्यापैकी नाही ना कोणी? हा, आपण चपला पायात घालतो. आपण टोपी कुठे घालतो? गुडघ्यात. कोण कोण घालतो गुडघ्यात? गुडघ्यात घालत जाऊ नका, गुडघ्यात नाही घालत ती, डोक्यात घालतात. बूट कुठे घालतो आपण? पायात. अगदी बरोबर, हुशार तुम्ही सगळे. सँडल, सँडल माहितीत का? हा, ते पण कुठे घालतो आपण? पायात. ओके. मग चपला पायात घालतो, आपण बूट पायात घालतो, सँडल पायात घालतो, पण आपण टोपी पायात घालत नाही. तुमच्यापैकी आहे का कोणी? टोपी पायात घालणार कोणी आहे का? असेल तर सांगा मला. मग आता चला, मग आता आपण इतर 3 गोष्टी पायांमध्ये घालतो, टोपीमध्ये डोक्यामध्ये घालतो. त्यामुळे गटात न बसणारे पद आहे टोपी, ती डोक्यात घातली जाते. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. 525, 631, 730 आणि 841. एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहिल्या उत्तर कळतं. इथे 5चा वर्ग 25 होतो, पण तसं इथे घडत नाही. 6चा वर्ग 31 नाही, 7चा वर्ग 31 नाही आणि 8चा वर्ग 41 नाही. हे फक्त एकाच उदाहरणामध्ये घडतं आणि म्हणून ते गटात बसत नाही. आता गटात न बसणार म्हणजे काय? तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो, लक्षात आहे बरं का. तुमची मम्मी बाजार करायला जाते की नाही? बरं, तुमची मम्मी बाजार करायला जाताना काय करते? असं करते का रे? भेंड्या वेगळी पिशवी, गवारीची शेंगा घ्यायला वेगळी पिशवी, टोमॅटो घ्यायला वेगळी पिशवी, बटाटे घ्यायला वेगळी पिशवी, मिरच्या घ्यायला वेगळी पिशवी, असं करते का तुमची मम्मी? तर अजिबात करत नाही. जर तुमची मम्मी तसं करत असेल ना, तुमच्या मम्मीला बाजारला जाताना पिशवी नाही न्यावं लागणार, एक ट्रॅक्टर न्यावं लागेल, बरोबर की नाही? मग काय करते मम्मी? एकच पिशवी घेऊन बाजारला जाते. मग काय करते? सगळा बाजार त्या एका पिशवीत घेऊन येणे. म्हणजे मिरच्या त्याच्यातच, भेंड्या त्याच्यातच, कारले त्याच्यातच, बटाटे, कांदे, टोमॅटो, सगळं मिरच्या वगैरे सगळं एकाच पिशवीत आणते. आणि घरी आणल्यावर काय करते रे तुमची मम्मी? काय करते? तुमच्या पप्पांकडे ती पिशवी देते आणि काय म्हणते? निसा. असं नाही करत ना? ठीक आहे. तर तुमची मम्मी स्वतः ते
तो बाजार निघते बघा. पण काय करते बाजार सेपरेट करताना, ती पूर्ण बाजाराशी खाली ओतते आणि काय करते, बरोबर भेंड्या बाजूला काढते, बरोबर शेंगा बाजूला काढते, बरोबर मिरच्या बाजूला काढते, बरोबर कारले बाजूला काढते. त्याला म्हणायचं वर्गीकरण. कशाचं वर्गीकरण? समान गुणधर्म असणाऱ्या घटकांचं. मग आता मला सांगा, असं कधी होतं का रे, तुमच्या मम्मीने कारले एका बाजूला केले आणि ते इथे टोमॅटो आलं? येत नाही टोमॅटो, कारण कारल्याचे गुणधर्म वेगळे, कारल्याचे रंग वेगळे, टोमॅटोचा रंग वेगळा, त्याचे गुणधर्म वेगळे. मग याला वेगळेपणा म्हणतात. मग एक घटक कसा असतो, एक वस्तू, एक पदार्थ, एक बाब इतरांपेक्षा वेगळी असते, म्हणून ती गडद बसत नाही. बरोबर की नाही? आता मला सांगा, मधल्या सुट्टीमध्ये तुम्ही सगळे जेवायला बसता, तुम्ही जे मित्र एकत्र जेवायला बसता, तुम्ही ते समविचारी मित्र असतात. वेगळ्या विचाराचा मित्र तुम्ही घेता का? नाही, कारण तो तुमच्या गटात बसत नाही. तसंच असतं. मग चला, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 525. पुढे जाऊया. क्रमांक 32. पहिला पर्याय 37, दुसरा 47, तिसरा 2 आणि चौथा 7. आता तुम्ही या चारही संख्यांचं निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत? मूळ. मूळ संख्या पाळायत ना. आपण कोणत्या संख्यांना मूळ संख्या म्हणतो? ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात. म्हणजे ज्या संख्येला केवळ 2 संख्यांनी भाग जातो, त्या पण कोणत्या असतात रे? 1 आणि 30 संख्या असते. इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. परंतु 37 ही मूळ संख्या विषम आहे. 47 ही मूळ संख्या विषम आहे. 2 ही मूळ संख्या सम आहे आणि 7 ही मूळ संख्या विषम आहे. मग सांगा बरं, कोणता गडद बसत नाही? पर्याय क्रमांक 3. काय कारण आहे? बाकीच्या संख्या विषम मूळ आहेत, ती एकटीच सममूळ आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36 घेऊया. दिसतो स्क्रीनवर, पहा बरं का. तुम्ही चारही आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा. आपण आडव्या रेषांची संख्या मोजू. 1, 2, 3. उभ्या रेषांची संख्या मोजू. 1, 2, 3. म्हणजे आडव्या रेषा 3, उभ्या रेषा सुद्धा 3च, म्हणजे संख्या सारखी आहे. चला पर्याय क्रमांक 2 मध्ये 1, 2, आडव्या 2, 1, 2, उभ्या सुद्धा 2च, समान संख्या. चला आडव्या 1, 2, उभ्या 1, 2, 3. इथे मात्र कोण चुकले? पहा पुढे जाऊया. आडवी 1 आणि उभी 1. काय होते बघा, पहिल्या पर्यायामध्ये आडव्या आणि उभ्या रेषांची संख्या समान. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा आडव्या आणि उभ्या रेषांची संख्या समान. पर्याय क्रमांक 3 मध्ये तसं घडत नाही, उभ्या आणि आडव्या रेषांची संख्या असमान आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आडव्या आणि उभ्या रेषांची संख्या समान आहे. मग गटात कोणतं बसणार नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळाला सर्वांना प्रश्न? नक्की कळाला? चला पुढे जाऊया. चला आता पहा बर का, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला फसवतो. हा फसवणारा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पेपर काढणारे हे अतिशय हुशार तज्ञ शिक्षक असतात आणि त्यांना पक्क माहिती असतं की तुम्ही नेमकं कुठं चुकणार आहात, तुम्ही कुठे चुका करता, आणि म्हणून बरोबर तुम्हाला ते फसवतात. कारण स्कॉलरशिप परीक्षा ही फसवणारी परीक्षा आहे. पण आपण फसायचं नाही, कारण तिला नाव दिले स्कॉलरशिप. स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी ती परीक्षा आहे आणि म्हणून ते स्कॉलर विद्यार्थी निवडतात. मग स्कॉलर कोणाला म्हणतात? ज्यांना बरोबर कळतं परीक्षा केंद्रात आपल्याला कुठं फसवतात, म्हणून ते स्कॉलर असतात. मग हा एक फसवा प्रश्न आहे. कसा बघा,
प्रश्न असा आहे 37वा, कृपा, वृक्ष, प्रलय, दृष्टी, निश्चय या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? आता हा प्रश्न जोडाक्षराशी संबंधित आहे. आता बऱ्याच मुलांना असं वाटतं हे 5ही शब्द जोडाक्षर आहेत म्हणून आपण उत्तर देतो पर्याय क्रमांक 2. परंतु इथे तुम्ही चुकता, इथेच फसता. हे उत्तर चुकीचं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर असं का बरं, तुम्ही तर आम्हाला चुकीचं शिकून राहिले. हा, हे चुकीचं नाहीये. बघा कसं, कृपा या शब्दामध्ये पहिलं अक्षर कृ आहे आणि सर्व लक्षात ठेवा कृ हे जोड अक्षर नाही. त्या पुस्तकात वाचा मराठीच्या, तुम्हाला तुमच्या सरांनी पण शिकवलेलं असेल. लक्षात ठेवा कृ कृ लृ हे जोडाक्षर नाहीत. हा अपवाद आहे. अपवादात्मक प्रश्न बघा. आपण काय समजतो हे जोडाक्षर आहे परंतु ते नाही. कळलं? पुढे जाऊया. वृक्ष, आता रू हे जोडाक्षर नाही पण क्ष आहे ना. ओके, इथं प्र आहे, इथं टी आहे आणि इथं च आहे. मग सांगा किती झाले बरं जोडाक्षर? फक्त पहिलं सोडून द्या, राहिले किती? 4. मग एकूण 4 जोडाक्षरे आहेत. पहा बरं, जर तुम्ही परीक्षेला गेले असते, घाईघाईमध्ये काय करता तुम्ही, वाचता आणि तुम्हाला काय वाटतं अरे सगळे जोडाक्षर आहेत, तुम्ही लगेच पर्याय क्रमांक 2 नोंदवून मोकळे होता. परंतु तो प्रश्न तुमचा चुकतो, कारण उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा अगदी सोपा प्रश्न आहे. काय बघा, तुम्हाला या ठिकाणी एबीसीडी दिलेली आहे आणि काय म्हटलंय, या इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून पहिले, डावीकडून पहिले 7वे, 15वे व 20वे अक्षर घेतल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, इथे तुम्हाला ते अक्षर शोधायचीच गरज नाही. तुम्ही 4ही पर्याय वाचा ना, फक्त एकच अर्थपूर्ण शब्द आहे, गोट. मग कशाला वेळ वाया घालवायचा? अशा प्रश्नांमध्ये कशाला वेळ वाया घालवायचा? घालवायचा का नाही? बघा, परीक्षेमध्ये वेळ वाचवणं फार महत्वाचं असतं. मी एक वाक्य पुन्हा रिपीट करतोय, परीक्षेमध्ये वेळ वाचवणं हे फार गरजेचं असतं. आणि मग दिलेल्या प्रश्नांपैकी बरेच प्रश्न असे असतात की त्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यापेक्षा जर पर्यायाचा वापर केला, पर्याय कट पद्धत वापरली तर तुम्ही अचूक उत्तरापर्यंत काही सेकंदात जाता. सांगा बरं, गरज आहे का? इंग्रजी अक्षरमाला वाचा, मग डावीकडून पहिले शोधा, नंतर 7वे शोधा, नंतर 15वे शोधा, नंतर 20वे शोधा, मग ते जुळवा, मग त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करा. वेळ वाया जाईल की नाही? सरळ सरळ आहे तो का? हा कोणताच अर्थपूर्ण शब्द नाहीये. ॲगोट नाहीये, हात नाहीच आहे वाग्यात. मग गोट माहिती सगळ्यांना, गोट म्हणजे काय? शेळी, सगळ्यांना माहितीये. मग कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? गोट. ओके, तुम्ही घरी निवांत हा प्रश्न सोडून पाहू शकता. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. चला, आता क्रमाने येणारं पद विचारलंय. काय विचारलंय? क्रमाने येणारं पद. एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत बघा हे. चला, प्रश्न क्रमांक 39 ते 42 साठी सूचना दिली त्यांनी. सलग प्रश्न दिलेले आहेत, मी थोडं वरती घेतो. चला पहा काय प्रश्न आहे. क्रमाने येणारे पद ओळखा. आता क्रमाने येणारे पद मग कधी कधी संख्यांवर असतात, कधी कधी अक्षरांवर असतात, कधी कधी आकृत्यांवर, कधी कधी चिन्हांवर असतात. ओके, चला पहिला प्रश्न. 4, 9, 19, 39 पाहूया. आता क्रमाने येणारे पद सगळ्यात अगोदर समसंख्या,
नंतर विषम संख्या, नंतर वर्ग संख्या, नंतर पाढे, आणि सगळ्यात शेवटी त्यांच्यातला फरक पाहायचा. ओके, आता इथे काही सम आहेत काही विषम आहेत. फरक पाहू बरं. 4 व 9 यांच्यामध्ये 5चा फरक आहे, कारण 4 आणि 5 9 होतात. 9 व 19 यांच्यामध्ये 10चा फरक आहे, मग 9 अधिक 10 19 होतात. 19 आणि 39 यामध्ये 20चा फरक आहे. कितीचा आहे? 20चा. बघा मग आता पहिल्या दोन संख्यांमध्ये 5चा फरक, नंतरच्या दोन संख्यांमध्ये 10चा फरक, नंतरच्या दोन संख्यांमध्ये 20चा फरक. फरक पहा कसा आहे. 4 अधिक 5 9 होतात, 9 अधिक 10 19 होतात, 19 अधिक 20 39 होतात. मग फरक 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20, मग 20 ची दुप्पट 40. तिथे 40चा फरक पाहिजे. मग 39 अधिक 40 किती होतात? 79 होतात. किती होतात? 79. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळाला प्रश्न सर्वांना? कळाला? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. 70 63 56 49 42. आता तुम्ही या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं. तुमचे जर पाढे उत्तम प्रकारे पाढ असतील तर हा पाढ्यांवर प्रश्न आहे, आणि या सर्व संख्या 7च्या पाढ्यातल्या आहेत. पण तिने पाढा उलटा दिलाय. कोणता दिलाय? उलटा. पहा, 7 सख 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70. इथं काही 7 5 35. ओके, किंवा या चारही पर्यायांमध्ये 35 ही एकमेव अशी संख्या आहे की जी 7च्या पाढ्यामध्ये आहे. इतर एकही संख्या 7च्या पाढ्यामध्ये नाही. चला पुढे जाऊया. चला पुढे जाऊया. घ्यायचं लगेच, शेवटी घ्यायचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. पहा काय प्रश्न आहे. कसा आहे प्रश्न? 41 ते 43 साठी सूचना. क्रमाने येणारा सांकेतिक चिन्ह, आकृती व चित्रमाला यांचा गट कोणता? आता क्रमाने येणारा गट. चला या ठिकाणी चिन्ह दिलेत, खूप सोपं आहे हे बघा बरं का. आता इथे स्टार 1 नंबरला आलाय, इथे 2 नंबरला आलाय, इथे 3 नंबरला आलाय. याचा अर्थ काय झाला? आता स्टार किती नंबरला येणार आहे? 4 नंबरला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर होऊ शकत नाही. मी तुम्हाला अगदी काही मिनिटापूर्वी सांगितलेलं आहे, काही प्रश्नांमध्ये जर तुम्ही पर्याय कट पद्धत वापरली, पर्याय कट पद्धत वापरल्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे काढता येतात. चला पुढे जाऊया. आता 2 पर्याय कट झाले. चला आता इथे गोल 2 नंबरला आहे, इथे 3 नंबरला आहे, इथं 4 नंबरला आहे. याचा अर्थ ते आता 1 नंबरला येणार आहे. मग पहा बरं, राहिलेल्या 2 पर्यायांमध्ये गोल 1 नंबरला कुठं आहे? हे पहा इथे. दिसलं का? आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहा बरं किती सोपं आहे. स्कॉलरशिप परीक्षा खूप सोपी आहे, खूप सोपी. तुम्ही अवघड करून ठेवली आहे. कशी? तुम्ही टेन्शन घेता? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यात सोपी परीक्षा. पुढे पहा, इथे वरती 2 चिन्ह आहेत, त्याचे दुप्पट झाले 4. इथे 1 चिन्ह आहे, खाली झाले त्याचे दुप्पट 2. इथे बेरजेचे 4 चिन्ह आहेत, खाली झाले 8. म्हणजे वरच्या चिन्हांची दुप्पट खाली येते. मग हे कुठं घडलंय बघा? कुठं घडलंय? इथे घडलंय. हे बघा, गुणाकाराचे 3 चिन्ह आहेत आणि खाली त्याचे दुप्पट 6 झाले. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सोपा होता प्रश्न. चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 काय बघा. आता आपल्याला चिन्हांची मालिका ओळखायची आहे. आता तुम्ही या सगळ्या फिगरचं ऑब्झर्वेशन केलं, तुम्हाला पाहिल्या उत्तर लगेच क्लिअर होतं. कसं बघा, इथे
हे दोन चिन्ह आणि हे दोन चिन्ह शेजारी शेजारी आलेत, फक्त ते उलटे झालेत. काय झालेत? उलटे. आता याच्या पुढे काय घडलंय? इकडे येताना ते एका आड एक गेलेत. काय गेलेत? एका आड एक गेलेत. आता इथे हे दोन चिन्ह आणि हे दोन चिन्ह शेजारी शेजारी आलेत. आता ते एका आड एक होणार आहेत. मग आता एका आड एक होणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर होऊच शकत नाही. पर्याय कट पद्धत किती सोपी आहे. चला मग आता काय करायचंय? आता राहिले पर्याय क्रमांक 2 आणि 4. तुम्ही पर्याय क्रमांक 4चं ऑब्झर्वेशन केलं तर तीही उत्तर होणार नाही, कारण हे दोन चिन्ह शेजारी शेजारी आलेले आहेत. आता ते शेजारी शेजारी येणार नाहीत, ते एकाड एक होणार आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कळाला प्रश्न सर्वांना? कळाला? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44. तुम्हाला आता मालिकेतील चुकीचे पद ओळखायला सांगितलेले आहे. चुकीचे पद. चला चुकीचे पद ओळखायचे. चला पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता चुकीचे पद म्हणजे काय? ज्या पदामुळे मालिका खंडित झालेली आहे. पहा बरं का, आता आपण या संख्यांमध्ये असणारा फरक काढू. 5 अधिक 2 7 होतात. 7 अधिक 3 10 होतात. 10 अधिक 5 15 होतात. 15 अधिक 6 21 होतात. 21 अधिक 12 33 होतात. आणि 33 अधिक 13 46 होतात. आता दोन 3 5 13 या मूळ संख्या आहेत. म्हणजे संबंध मूळ संख्येशी येतो. बघा कसं, बघा जर इथे 21च्या ऐवजी जर 22 घेतले काय होईल? जर 21च्या ऐवजी 22 घेतले तर इथे 2चा फरक येईल, इथे 3चा, इथे 5चा, आणि मग जर 22 घेतले तर 15 आणि 7 22 होतात. मग 22 नंतर 33 आलेत, मग 11चा फरक येतो. म्हणजे क्रमवार विषम संख्यांचा फरक येतो. पण हे कशामुळे खंडित झालंय? या 21 मुळे खंड पडलेला आहे, म्हणून ती गटतीत बसत नाही किंवा त्यामुळे खंड पडलाय. ते पद चुकीचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कळाला प्रश्न? कळाला? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. पहा काय प्रश्न आहे. 7 वर्षापूर्वी अनिता व सुनीता यांचे एकूण वय 25 वर्ष होते. तर 7 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल? सोपा प्रश्न आहे. 7 वर्षापूर्वी दोघींच्या वयांची बेरीज होती 25 वर्ष. तर तुम्हाला दोघींच्या आजच्या वयांची बेरीज नाही विचारली, अजून 7 वर्षानंतरची. आता मला सांगा, 7 वर्षापूर्वी दोघींच्या वयांची बेरीज होती 25 वर्ष. मग आज म्हणजे 7 वर्षानंतर अनिताचं वय 7 न वाढलं आणि त्याचबरोबर सुनीताचं पण 7 न वाढलं. म्हणजे दोघींचं किती वाढलं? 14 वर्षांनी. पण तिने अजून पुढे जाऊन काय म्हटलंय? आणखी 7 वर्षानंतर दोघींच्या वयांची बेरीज किती असेल किंवा दोघींचं वय एकूण किती असेल. मग अजून 7 वर्षानंतर अनिताचं पण वय 7 न वाढेल आणि सुनीताचं पण 7 न वाढेल. म्हणजे दोघींचं 14 न वाढेल. म्हणजे तिघांची बेरीज करायची. 5 आणि 5 5 आणि 4 9 9 4 13. चला 1 1 2 1 अधिक 2 3 अधिक 4 अधिक 5 किती? 53. मग 7 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल? तर 53 वर्ष असेल. किती असेल?
53 वर्ष. चला पुढचा प्रश्न घेऊया. 6वा प्रश्न, सॉरी 46वा प्रश्न. चला प्रश्न क्रमांक 46. आराध्या ही अमेयपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 20 वर्ष असेल तर अमेयचे वय किती असेल? आता मी तुम्हाला ठीक सांगणार या ठिकाणी. जर अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेला आला, एकदम सोपी ट्रिक सांगतो. जर अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला आला तर अगोदर याचा शोध घ्यायचा, लहान कोण आणि मोठं कोण. मग त्याने काय म्हटलंय, आराध्या लहान आहे अमेयपेक्षा. काय क्लिअर झालं? आराध्या लहान आहे. चला आराध्या लहान आली, मग आराध्या लहान म्हटल्यानंतर मोठं कोण आलं? अमेय. ओके चला क्लिअर झालं लहान कोण आणि मोठं कोण. आता काय म्हटलंय, तर अमेयचे वय किती वर्ष असेल. तुम्हाला अमेयचं वय विचारलंय, जो मोठा आहे त्याचं वय विचारलंय. पण टिकली सोपी आहे. काय करायचं, 8 व 20 यांची बेरीज करायची. किती? 20 अधिक 8 28, आणि त्याचे निम्मे करा बरं. 28 चे निम्मे 14. मग हे मोठ्याचं वय मिळतं. मग अमेय मोठा आहे, मग अमेयचं वय आहे 14 वर्ष. पहा बरं किती सोपा प्रश्न आहे. कारण आराध्या ही अमेयपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, म्हणजे दोघांच्या वयातील फरक 8 वर्ष आहे. त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे. मग फरक 8, बेरीज 20. मग या दोघांची बेरीज 28, त्याचे निम्मे 14. मग 14 हे मोठ्या व्यक्तीचं वय असणार आहे. मग अमेय मोठा, मग अमेयचं वय 14 वर्ष. चला पुढचा प्रश्न नात्यांवर आहे. पुढचा प्रश्न नात्यांवर आहे. एक मिनिट. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 नात्यांवर प्रश्न आहे. तुम्हाला नाते पाहिजेत ना? चला. विद्याचे बाबा हे रोहनचे मामा. चला इथे विद्या लिहू. हे विद्याचे बाबा आणि रोहन. इकडे रोहन घेऊ. ही विद्या आहे, हे विद्याचे बाबा आहे, आणि हा रोहन आहे. नात्यांवर प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, विद्याचे बाबा रोहनचे मामा. मग विद्याचे हे बाबा, हे रोहनचे कोण आहेत? मामा. म्हणजे रोहन विद्याचा कोण झाला? आत्याचा मुलगा. आता काय करा, हे उदाहरण तुम्ही तुमच्याशी जोडा. हे उदाहरण तुम्ही तुमच्याशी जोडा. विद्याचे बाबा रोहनचे मामा आहेत, मग रोहन झाला विद्याचा आत्याचा मुलगा. मग पुढे काय म्हटलंय, रोहनची आई विद्याची कोण? मग रोहनची आई विद्याची कोण येते? आत्या येते. तर आत्याचा मुलगा म्हणजे ओके. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. असे प्रश्न हे तुम्ही तुमच्याशी रिलेट करायचे. ओके चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न हे तर खूप सोपं आहे. असे प्रश्न परीक्षेला हमखास मार्क देऊन जातात. काय म्हटले बघा, पाटीला पुस्तक म्हटले, पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन, पेनाला दप्तर, दप्तराला पेन्सिल म्हटले, तर पेपर लिहिण्यासाठी कशाचा वापर करतात? आता सगळ्यांना माहिती आहे पेपर लिहिण्यासाठी कशाचा वापर करतात?
पेनाचा. ओके, पण बरेच मुलं काय करतात, याचं उत्तर पेन लिहितात. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, पेपर लिहिण्यासाठी कशाचा वापर कराल, तर आपण काय करतो, पेपर लिहिण्यासाठी पेनाचा वापर करतो. पण उत्तर पेन नाही होणार, कारण वर काय म्हटलं त्यांनी, पेनाला दप्तर म्हटलंय. काय म्हटलंय, दप्तर. मग पेनाला दप्तर म्हटलंय, मग आपण लिहिण्यासाठी पेनाचा वापर करणार, पण पेनाला दप्तर म्हटल्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळलं? चला, घड्याळात तास काटा व मिनिट काटा काट कोणात केव्हा येतात? तुम्ही आता, तुम्हाला सर्वांना घड्याळ माहितीये, जेव्हा 9 वाजतात ना, तास काटा कुठे असतो रे? तास काटा 9 वर, आणि मिनिट काटा काटा 12 वर. मग आता इथे एक महत्वाचं वाक्य आहे का, 3 वाजले, 9 वाजले, तर हमखास 90 अंशाचा कोण तयार होतो. मग आता यापैकी 3 आणि 9 यापैकी कोणता पर्याय आहे, तर 9 आहे. मग 9 वाजता तास काटा व मिनिट काटा काट कोणात येतात? लक्षात ठेवा, 3 वाजता व 9 वाजता हमखास तास काटा व मिनिट काटा हे काट कोणात येतात? यापैकी एकच ऑप्शन या ठिकाणी दिलाय, 9 वाजता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढे जाऊया. खूप सोपा प्रश्न आहे. असा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. पहा कसा, काय प्रश्न आहे बघा. एका हॉलमध्ये 50 खुर्च्या ओळीने मांडलेल्या आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निळी. पहा बरं किती सोपं आहे. फक्त भागाकाराची क्रिया करायची आहे, आणि जी बाकी येईल त्या क्रमांकाची खुर्ची म्हणजे आपलं उत्तर. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण 25 प्रश्न सोडून घेतलेले आहेत. आता याच्या पुढे 2 प्रश्न आकृत्यांवर आहेत. तुम्हाला आकृत्यांची संख्या मोजायची आहे, नंतर ठोकळ्यांची संख्या मोजायची आहे. हे अतिशय अभाषिक वर सोपे सोपे प्रश्न असतात. त्यानंतर 3 प्रश्न हे प्रतिमा. मग 2 प्रकारच्या प्रतिमा आहेत, एक पाण्यातील प्रतिमा आणि 2 आरशातील प्रतिमा. हे पण सोपं असतं. ऐका मग, शेवटची ट्रिक सांगतो. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा या प्रश्नांची उत्तरे शोधताना पर्याय कट पद्धत वापरायची.
तर अचूक उत्तर मिळेल. कसं बघा, एकच उदाहरण घेऊ. जलप्रतिबिंब ओळखा म्हटलंय. आता पाण्यामध्ये जलप्रतिबिंब म्हटलंय त्यांनी. मग आता ती जशाच्या तशी दिसणार नाही. चला, पर्याय कट झाला. हा पण कट झाला. मग राहिले दोनच पर्याय. पाण्यामध्ये आडवं दिसतं का? नाही. संपला विषय. मग काय राहिलं? झालं उत्तर पर्याय क्रमांक 1. हे पर्याय कट पद्धत याला म्हणायचं. पर्याय कट पद्धत. ओके. मग 3 प्रश्न जलप्रतिमा, 3 प्रश्न पाण्यातील प्रतिमा. ओके. आणि पुढे समसंबंध असतो. सगळ्यांना माहिती आहे. पावन खिंड पाजी प्रभू देशपांडे लढवली. कोणाला केला, कोणी लढवला? सर्वांना माहिती आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग येतो, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येतो. उदक म्हणजे पाणी, हात म्हणजे कर. ओके. आणि आकृत्यांवर सोपे सोपे प्रश्न असतात. आणि सगळ्यात शेवटी तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा. असे सोपे प्रश्न असतात. अशी एकंदरीत ही प्रश्नपत्रिका आहे. पेपर सोडवताना मी सुरुवातीला सांगितलं होतं, प्रश्न पूर्ण वाचायचा, तो समजून घेऊन वाचायचा, त्यानंतर चारही पर्याय वाचून घ्यायचे आणि मग अचूक पर्याय नोंदवायचा. या गोष्टी लक्षात ठेवून सगळ्यात शेवटी काही प्रश्नांची उत्तरं देताना पर्याय कट पद्धत वापरायची. उत्तर अचूक निघतं. या जर गोष्टी पाळल्या तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. आज आपण बुद्धिमत्ता या पत्रिकेचं विश्लेषण पाहिलं. तुम्हाला ते नक्की समजलं असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि यानंतर एक छोटासा गेल्या संपूर्ण जून महिन्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षकांनी आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आणि मार्गदर्शन करत असताना ज्या ज्या अधिकाऱ्यांचं, ज्या ज्या शिक्षकांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अगदी 5 मिनिटांमध्ये आभार प्रदर्शन होईल. मी तुमच्या पाथर्डी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री रामनाथ कराड साहेब यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये मुलांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती पाथर्डी आयोजित गेल्या महिन्यापासून मिशन आरंभ इयत्ता 5वीचे ऑनलाईन तासिका श्री त्रिलोक जैन महाविद्यालयामध्ये चालू आहेत. अतिशय दर्जेदार प्रकारच्या ऑनलाईन तासिका घेण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील 30 शिक्षकांनी गेले महिनाभर अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये मिशन आरंभ या उपक्रमाचे संकल्पनाचे माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती कारले मॅडम या ठिकाणी आल्या. त्यांनी आमच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो. आमच्या पाथर्डी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव कराड गेले महिनाभर या तासिका कशा प्रकारच्या उच्च प्रतीच्या होतील आणि विद्यार्थ्याला कशा प्रकारचं अनमोल मार्गदर्शन होईल यासाठी गेला महिनाभर त्यांनी पाठपुरावा केला. आम्हाला सर्वांना उच्च दर्जाचं प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अजयजी भंडारी सर यांनी आम्हाला हा स्टुडिओ उपलब्ध करून दिला. त्यामुळं आम्हाला या दर्जेदार तासिका या ठिकाणी घेण्याचा योग आला. मी या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतो. या मिशन आरंभ ऑनलाईन तासिका खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचे पडद्यामागील जे काही आमचे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, असे आमचे सहाय्यक नोडल अधिकारी श्री रामकिसन वाघ सर यांनी गेला महिनाभर तंतोतंत वेळेचं पालन करून या तासिका उच्च दर्जाच्या होण्यासाठी संपूर्ण महिनाभर तंत्रसहाय्य केलं. वेळेचं अनमोल असं त्यांनी पालन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तंत्रसहाय्य श्री प्राध्यापक घोगरे सर यांनी देखील आम्हाला या ठिकाणी अतिशय अनमोल असं उपयुक्त या ठिकाणी अनमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आभार मानतो. पुनश्च एकदा या शैक्षणिक वर्षामध्ये जे 578 विद्यार्थी आता 5वी साठी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत, या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवंत व्हा, यशवंत व्हा अशा प्रकारच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे सर्व विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतील यासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद. धन्यवाद.
यानंतर आमच्या पाथर्डी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय कराड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या बालमित्रांना शुभेच्छा द्याव्यात. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्येही मिशन आरंभ उपक्रम आपला सुरू आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदजी भंडारी साहेब यांच्या प्रेरणेतून, त्याचबरोबर माननीय शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि जिल्ह्याच्या नोडल अधिकारी कारले मॅडम यांच्या नियोजनातून मिशन आरंभच्या तासिका आमच्या तालुक्याला जुलै महिन्यासाठी देण्यात आल्या होत्या. निश्चितच या 1 महिन्यामध्ये आमच्याकडून या तासिका घेतल्या गेल्या. आपणही त्याचा लाभ घेतला. प्रत्येक तासिकेला 500 विद्यार्थी तुम्ही जॉईन होत होते आणि त्यामुळे निश्चितच एक जे आपलं 500चं जे काही उद्दिष्ट होतं ते पूर्ण होत होतं. आमच्या तासिका निश्चितच आपणाला आवडल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. या तासिकेचं संपूर्ण नियोजन आमचे नोडल अधिकारी कराड साहेब, त्याचबरोबर जे काही आमचे दररोज तासिका घेणारे जे काही शिक्षक होते आणि तांत्रिक मार्गदर्शन करणारे जे वाघ सर होते, गोबरे सर होते, यांच्या सर्व नियोजनातून आमच्या तालुक्याने हा जुलै महिना पूर्णपणे या तासिकेमध्ये दिलेला आहे. आपल्याला सर्वांना या आवडल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सर्व तासिका यूट्यूबला आपल्याला पुन्हा पाहावयास भेटतील, म्हणून आपण त्याचा लाभ पुन्हा घ्यावा. मागच्या वर्षीच्या मिशन आरंभच्या यशस्वीतेमुळे यावर्षी पुन्हा आपण सर्वजण जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये पात्र होतील, गुणवत्ता येतील. त्याचबरोबर नवोदयसाठी निवड होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जिल्ह्याच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद.